तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावरती नामुष्की स्पष्टपणे पाहायला मिळत होती। कारण सरकार स्थापनेनंतर अशा पद्धतीने मंत्र्यालाच राजीनामा द्यावा लागलेला आहे। मात्र धनंजय मुंडेंना आता सह आरोपी करा अशी विरोधकांची जोरदार मागणी आहे। कारण या संपूर्ण प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचाच हात मोठा असल्याचा आरोप हा वारंवार केला जातोय। धनंजय मुंडेंच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। मुंडेंच्या निवासस्थानाबाहेर आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर आपल्या सोबत आहेत। देवेंद्र, एकीकडे आपण बघतोय धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर आणि त्याआधी सुद्धा पोलीस बंदोबस्त प्रचंड मोठ्या प्रमाणात तैनात होता। स्वतः मुंडे बाहेर येतील असं एकीकडे वाटत होतं, मात्र मुंडे काही घराबाहेर पडलेले नाहीयेत। काय आत्ताचे अपडेट्स? प्रज्ञा, धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे आणि सध्या ते त्यांचं जे शासकीय निवासस्थान आहे सातपुडा इथेच आहेत आणि या बंगल्याबाहेरची दृश्य जी आहेत ती मी आपल्याला दाखवतोय। पोलीस बंदोबस्त तर आहेच एकीकडे आपल्याला बघायला मिळतो, त्यासोबत सकाळपासून धनंजय मुंडे यांना भेटण्यासाठी जे लोक येतात त्यांना आतमध्ये सोडण्यात येत नाही। आज धनंजय मुंडे कोणालाही भेटणार नाही आहेत अशा पद्धतीच्या स्पष्ट सूचना ज्या आहेत त्या बंगल्यावरती जे सुरक्षा रक्षक आहेत तर त्यांच्याकडून दिल्या जातात आहे। धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर सकाळपासूनच ते या त्यांच्या शासकीय निवासस्थानी असलेले आपल्याला पाहायला मिळतात आहे। पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी लावलेला आपल्याला पाहायला मिळतो। शिवाय आज दिवसभर ते कोणालाही भेटणार नाहीत अशा पद्धतीची माहिती जी आहे ती त्यांच्या कार्यालयाकडून येते। शिवाय आपण ज्यावेळेस ते माध्यमांशी आज बातचीत करणार आहेत का असं त्यांच्या कार्यालयाला विचारलं तर जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार आज ते माध्यमांशी देखील बातचीत करणार नाही आहेत। त्यामुळे आपण बघतो की राज्यभरातच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पडसाद उमटताना पाहायला मिळतात आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आता धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलेला आहे। दिवसभरच या सगळ्यावरून राजकीय गदारोळ होताना पाहायला मिळतो आणि सध्या तरी धनंजय मुंडे जे आहेत ते त्यांच्या सातपुडा या शासकीय निवासस्थानी असलेले आपल्याला पाहायला मिळतात आहे। प्रज्ञा, नक्कीच, मात्र इथे जो पोलीस बंदोबस्त आहे त्याच्यात काही वेगळी वाढ करण्यात आलेली आहे का? कारण जनक्षोभ मोठ्या प्रमाणात आहे। संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये आपण बघतोय किंवा मराठवाड्यातल्या लातूरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात जनक्षोभ उसळलेला होता। स्वयंस्फूर्तीनं बीड बंदची हाक देण्यात आलेली आहे। या पार्श्वभूमीवर सातपुड्याच्या बाहेर पोलीस बंदोबस्तात काही विशेष वाढ करण्यात आली आहे का? प्रज्ञा, या सगळ्या संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण धनंजय मुंडे यांनी दिलेला राजीनामा याचे महाराष्ट्रभरात पडसाद उमटताना पाहायला मिळतात आहे। काहीसं तणावाचं वातावरण जे आहे ते असलेलं पाहायला मिळतं। मात्र आपण जर बघितलं तर सातपुडा हे जे शासकीय निवासस्थान आहे या बाहेर जी नेहमीची सुरक्षा व्यवस्था असते आणि त्याबरोबर काहीशी अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि सुरक्षा रक्षक जे आहेत ते जे शासकीय सुरक्षा रक्षक आहेत त्याचबरोबर पोलीस बंदोबस्त जो आहे तो देखील तैनात असलेला पाहायला मिळतो। मात्र इथे येणाऱ्या लोकांना धनंजय मुंडे भेटणार नाही हे कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आल्यामुळे सध्या तर या सगळ्या बंगल्याच्या परिसरामध्ये जी नेहमीची आपल्याला जी गर्दी पाहायला मिळते त्या तुलनेने गर्दी पाहायला मिळत नाही। एक प्रकारे शुकशुकाट जो आहे तो या सगळ्या बंगल्याच्या परिसरामध्ये पाहायला मिळतात आहे। काही लोक धनंजय मुंडे यांना भेटण्यासाठी येतात आहे, मात्र त्यांना जो गेट आहे इथूनच परत पाठवण्यात येत आहे। त्यामुळे तुर्तास तरी सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी तैनात केलेली आहे। त्याचबरोबर जी शासकीय बंगल्याची सुरक्षा व्यवस्था आहे ती देखील या ठिकाणी तैनात असलेली आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी देवेंद्र।